स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय हालचालींना वेग आला असून मतदान प्रक्रियेदरम्यान महायुती आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय परिसरात शिवसेना नेते मंगेश चिवटे आणि सिद्धाराम म्हेत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। गेल्या 4 दिवसांपासून सोलापुरात तळ ठोकून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी ऑपरेशन टायगरवर मोठं भाष्य केलंय। ऑपरेशन टायगर यशस्वी झाला आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडील उर्वरित नेतेही येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा त्यांनी केलाय। चिवटे यांनी पुढे म्हटलंय की उद्धव ठाकरे गटातील नेते कोणत्याही दबावाखाली किंवा आमिषाला बळी पडून पक्षांतर करत नाहीत, तर शिंदे यांच्या कामकाजामुळे आणि नेतृत्वामुळेच ते शिवसेनेत सामील होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। प्रथमतः आज सोलापूर विधान परिषदेच्यासाठी मतदान होत आहे। राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सर्व नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे सर्वजण या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत आदरणीय राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी समर्थपणे उभे आहेत। आत्ताच आदरणीय ज्येष्ठ नेते श्री सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी सांगितलं की अक्कलकोटमधील त्यांचं सर्वच्या सर्व मतदान या ठिकाणी 100% महायुतीचे उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत यांच्या साठी झालेला आहे। आणि या ठिकाणी एकच विश्वास व्यक्त करतो की महायुतीचे उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत हे विक्रमी मताधिक्याने या निवडणुकीमध्ये निवडून येतील। कुठल्याही पद्धतीची अदृश्य शक्ती किंवा त्यांना ज्या काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या फोल ठरतील हे या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो। दरम्यान याच ठिकाणी शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी विरोधकांवर टीका करत जोरदार राजकीय फटकेबाजी केली आहे। संजय राऊत यांच्या टीका आणि शिव्या न खाणे म्हणजे राजकारणात काहीतरी चुकल्यासारखे आहे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली। त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला। विधान परिषद चित्र काय असणार आहे ते आमच्या विषयी तुम्हाला जास्त माहिती आहे। ते सांगण्यात काय मजा नाही, 22 तारखेला तुम्हाला कळेल असं। पण जे शिवसेनेमध्ये थोडं होतं तुम्ही म्हणल्यासारखं, नंतर पालकमंत्री महोदयांनी सगळ्याला बोलवलं, बैठक घेतली आणि वरच्या लेवललाही ठरलं बाबा भाजपचं जे असेल, कोटा शिंदे सेनेचं जे असेल, दादा गटाचं जे असेल ते आता सगळं पुढं का असं होणार नाही, सगळं व्यवस्थित पुढं 3-3.5 वर्ष व्यवस्थित चालेल आणि कुणाला तक्रार येऊ देणार नाही म्हणून असं पालकमंत्री महोदयांनी शब्द दिला। त्या शब्दावर सगळं विश्वास ठेवून एकत्र काम करू लागले।